नमस्कार मित्रांनो, महा टॉकीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मराठी बायपट घबाडकुंड या चित्रपटाची गोष्ट पाहणार आहोत. हा एक एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे. घबाडकुंड अर्थात गुप्त खजिन्याची विहीर हा 2026चा मराठी चित्रपट असून हा साहस, धाडस आणि थरारक रहस्यपट या प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील आहेत. हॉररच्या चाहत्यांनी नक्की हा सिनेमा बघावा. चित्रपटाच्या सुरुवातीला एका राजवाड्यात एक धनसंपन्न सावकार काही स्त्रियांसोबत मद्यपान करताना बघायला मिळतो. तो स्वतःला राजा मानत असतो, तर दुसरीकडे त्याची पत्नी देवपूजा करत असते. तेव्हाच दरोडेखोरांची एक क्रूर टोळी त्याच्या घरावर दरोडा टाकण्यास येते. ते दरवाजा तोडून घरात घुसतात. तेव्हा तिथले अंगरक्षक त्यांचा सामना करतात, परंतु ते दरोडेखोर फार चपळ असतात. ते सर्वांना एक एक करून ठार मारतात. मग त्यांचा सरदार त्या सावकारावर कुऱ्हाड फेकून मारतो आणि पुढे त्याच कुऱ्हाडीने त्याचा जीव घेतो आणि ते घरातील सर्व सोने लुटतात. त्यांच्या टोळीतील धुराजी सोन्याचे गाठोडे घेऊन निघत असताना त्या धनवान व्यक्तीची पत्नी, जी की गरोदर असते, त्याचा पाय पकडते. पण धुराजी तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घुणपणे हत्या करतो. मग ते बाहेर पडतात. तेव्हा त्यांचा सरदार लुटलेले सोने धुराजीकडून स्वतःच्या ताब्यात घेतो आणि त्याच्या टोळीसोबत ते तेथून घोड्यावर वेगाने तेथून पळ ठोकतात. पण जात असताना धुराजी त्याच्या सरदारावर वार करतो आणि सोने घेऊन एका कोरड्या विहिरीत जाऊन लपतो. पण एका अलौकिक शक्तीने तिथे धुराजी विहिरीमध्ये आत ओढून नेला जातो. तिथे त्याचा मृत्यू होतो आणि ती विहीर पुढे शापित मानली जाते. त्यानंतर काही वर्षांनी एक दिल्या नावाचा शेतकरी, त्याची पत्नी सोनी, मेहुणा आणि सासू सोबत घर जावई म्हणून एका गावात राहत असतो. त्यांची परिस्थिती बिकट असते आणि दिल्याच्या बायकोची पुण्याला जाऊन राहण्याची इच्छा असते. तिच्या बोलण्याला कंटाळून दिल्या एका रात्री त्याच्या लुनावर शेताकडे जात असताना, शेती करणे काय कमी धाडसाचे काम आहे, असे बोलत असतो. पुढे काही कुत्र्यांच्या मागे लागण्यामुळे तो त्या शापित विहिरीच्या दिशेने गाडी वळवतो. तिथे त्याची लुना बंद पडते. तो माचीस पेटवतो, पण ती देखील विझते. मग त्याला एका आत्म्याचे आवाज ऐकू येऊ लागतात. ती अंगाई गीत गाते आणि दिल्याचे नाव पुकारते. दिल्या, तुझंच आहे, घेऊन जा, असे भुतडके आवाज तिथे ऐकू येतात. दिल्या रामनाम जपतो. तेथील झाडाच्या मुळाने त्याचे अंग जखडते. मग दिल्या आईचे नाव घेतो आणि ती मुळे नाहीशी होतात आणि दिल्या तिथून पळ काढतो. दुसऱ्या दिवशी सगळे गाव दिल्याच्या घराबाहेर जमते आणि एक भूत उतरवणारा बाबा तिथे पूजा करत असतो. सर्व गावाला समजते दिल्या विहिरीकडे गेला होता ते विचारतात की तिथे ती आत्मा त्याला काय बोलली. त्यावर दिल्या जी घटना घडली ते सांगतो. तो बाबा पुढे सांगतो की 7 कड्यात धन पुरलेले आहे आणि खूप पुढ्यांपासून ती विहीर मंत्रतंत्रांनी बांधलेली आहे. रात्रीतून एक मुंडके नसलेली स्त्री दिल्याच्या घरात घुसते आणि दिल्यास विचारते की का थांबला नाहीस, मी तिथे आले होते. मग दिल्या दचकून जागा होतो. तो तिला स्वप्नात बघत असतो. मग तिथे ASPP येतो आणि दिल्याला ती विहीरवाली काय बोलली आणि त्याचे नाव गाव विचारतो आणि खुश होऊन एका पडक्या घरात जातो. तिथे काळ्या जादूचे प्रयोग चालू असतात. तिथे रंगी येते आणि त्याला विचारते की आपण ज्याचा शोध खूप तपापासून करतोय तो त्याला मिळाला की नाही. त्यावर ASPP तो सापडला असे सांगतो. रंगी मग त्याला खंगरीकडे घेऊन जाते. मग ते तिघेही लांब जंगलात एका बाबाकडे जातात, जो मंत्र उच्चारित असतो. तो एका आगीसमोर बसलेला असतो. ते मिळून ठरवतात की अमावस्येला योग जुळून येत आहेत. त्या दिवशी विहिरीतून धन काढता येईल, पण त्या धनाला पहिला स्पर्श एका कुमारिकेचा व्हायला हवा. त्यावर खंगरी सांगतो की रंगीची मुलगी आहे, तिला त्यासाठीच तयार केले गेले आहे. मग ASPP दिल्याकडे जातो आणि त्याला त्यांच्यासोबत यायला सांगतो, ते धन मिळवण्यासाठी. पण दिल्या त्यास नकार देतो. मग ASPP दिल्याच्या मेवण्याला धनाबद्दल सांगतो आणि दिल्याला त्यासाठी तयार करण्यास मदत मागतो. तिथे रंगी देखील येते आणि त्याला धनात हिस्सा मिळेल असे सांगते. तो त्यांना तयारीला लागा असे सांगून निघतो. दिल्याच्या घरी आता त्याची बायको आणि मेवना दिल्याला धन मिळवण्यासाठी ASPP सोबत जा यासाठी वारंवार मागे लागतात. त्यावर दिल्या रागाने विहिरीकडे निघतो. तिथे खंगरी, ASPP आणि रंगी देखील असते. खंगरी दिल्याला मुहूर्ताबद्दल सांगतो. मग दिल्याची बायको तिथे येऊन त्याला धन मिळवण्यासाठी प्रवृत्त करते. ते सगळे मग त्या बाबाकडे जातात. तिथे ते बाबा सगळ्याचे त्या विहिरीत कसा सहभाग आहे आणि काय काम करण्यासाठी त्यांना निवडले आहे ते सांगतात. दिल्या मात्र ह्या खेळात भाग घेण्यास नकार देऊन घरी जातो. तो सोनी म्हणजे त्याच्या बायकोला समजावतो की तो पुण्याला जाऊन काम शोधेल, मग परत येऊन तिला घेऊन जाईल आणि घबाड हा विषय आता बंद करू असे बोलतो. तिकडे बाबा आणि रंगी आता 21 वर्षे परत असा योग नाही आणि 21 वर्षे वाट पाहावी लागणार धन काढण्यासाठी असे बोलताना दिसतात. मग दिल्या गाव सोडून पुण्याला जायला निघतो. तिकडे ASPP इतके वर्ष घालून काही उपयोग नाही असे खंगरीला बोलतो.
ते चारही जण धन काढण्याचा नवीन मार्ग शोधत असतात. तेवढ्यात मागे बघतात तर दिल्या तिथे येतो. तो सांगतो की गावकऱ्यांना तो पुण्याला गेला असे खोटे भासून तो परत आला आहे, जेणेकरून उद्या त्याचा ह्या खेळात जीव गेला तरी त्याच्या कुटुंबाला अपराधी म्हणून न वाटावे यासाठी तो खोटे सांगून तिथे येतो. पुढे बाबा विहिरीवर पूजा सुरू करतो आणि दिल्याला खाली उतरण्याचा इशारा करतो. दिल्या एका दोरीच्या मदतीने खाली उतरतो. एका मागे एक सगळे खाली उतरतात. त्यांच्यासोबत बळी देण्यासाठी एक बकरी देखील आणलेली असते. खाली उतरताच त्यांच्या डोक्याला लावलेली बॅटरी बंद पडते. विहिरीत काळा कुट्ट अंधार असतो. बाबा तिथे मंत्र उच्चारण्यास सुरुवात करतो. रंगीची मुलगी देखील घाबरलेली असते. मग रंगी तिची समजूत घालते. पुढे बाबा बोलतो, विहिरीवर डाव बांधावा लागेल, कारण इथे आत्म्याचा वावर आहे. पूजा बांधून एक कवच निर्माण होईल. ते डाव बांधायच्या कामाला लागतात. आग लावून मंत्र उच्चारण करतात. खंगरी आग लावून फिरणाऱ्या वटवाघुळांना पूजेपासून लांब ठेवतो. पूजा संपतात सगळे वटवाघूळ मरून खाली पडतात. ते बघून ASPP घाबरून जातो. इथे मरण्यापेक्षा तो परत जायला निघतो. पण खंगरी त्याला थांबवतो आणि सांगतो की हा सर्व खजिना माझाच आहे, कारण तो धुराजीचाच वंशज आहे. इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते खंगरीने. मग तो ASPPला नारळ घेऊन मार्ग शोधण्यास सांगतो. ASPP हातात नारळ घेऊन विहिरीमध्ये परिक्रमा करीत असताना तो नारळ उडून एका दगडी भिंतीवर पडतो. दिल्या त्यावर कुदळीने वार करतो. तिथे त्यांना एक मार्ग दिसतो. सगळे त्या दगडी भिंती मागे पडतात. तिथे नेमके काय दडलेले रहस्य आहे हे आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. पार्ट 2 बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. पार्ट 1 कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. लवकरच भेटूया पार्ट 2 मध्ये.